केस दाखल करायची इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्ववादी आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे, तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा, पण तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही। आमच्या हिंदूंवर कोणीही वापरा लग्नाने पाहायचं लक्षात ठेवा। कुठलाही माझ्या भगिनींचा केस अगर पुढच्या वेळी अगर पोलीस स्टेशन मध्ये आला आणि ती पहिल्या अर्ध्या तासामध्ये अगर ती केस दाखल झाली नाही ना तर 3 तासात नितेश राणे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालेल, हे लक्षात ठेवा, सोडणार नाही। हे कोणाला काही धमकी देत बसत नाही, पण शेवटी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आम्हाला मारला जात आहे। मी जेव्हा आता त्या घरामध्ये थांबलेलो एक लव जिहाद मध्ये 2021 मध्ये एक ज्या मुलगी त्याची गेली तर एक वडील माझ्या समोर येऊन तिथे उभे राहिले, माझी सैनिक काय करायची असतील इथे कुठे करे, माझी सैनिक काय माझ्या समोर उभे राहिले, मग त्यांच्या डोळ्यात आसून येत होते, मला बोलू पण शकले नाही बिचारे। त्यांची मुलगी लव जिहाद मध्ये गेली आणि त्या बापाची जरा भावना समजून घ्या म्हणून पोलिसांना सांगेल हे अशा पद्धतीचे अश्रू परत माझ्या इकडच्या कुठल्याही हिंदूच्या मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातून आले तर त्याच्यापेक्षा दुप्पट अश्रू तुमच्याकडून डोळ्यातून काढण्याची गॅरंटी मी इथे तुम्हाला देऊन जा। मी काही गप्प बसायला असणार नाही, आमच्याकडे फक्त निवेदनापुरता मी काय माणूस नाही आणि ही भाषा मला येत पण नाही निवेदनात, आपला डायरेक्ट कार्यक्रम असतो, मी काय इकडे तिकडे बघणारा नाही, जिथे जातो ना तयारीमध्ये जातो म्हणून कोण मला वाटायलाच येत नाही। त्यांनाही माहिती आहे नितेश राणेचा ताफा अडवला तर परत शुक्रवारी घुंगण पण वरती येणार नाही, एवढे वस्त्र फिरून डोंगणार, मग माझ्यावर वाकडे जायचं नाही। आणि हे सगळे जे आज आलेले आहेत ना ते आमचे हिंदू आहेत, घरी जे बघू बघतायत ना मला त्यांनाही सांगतो आजपासून हिंदू म्हणून तुमच्या पुरुष मध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।